नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खूपच प्रेरणादायी पुस्तकाची समरी ऐकणार आहोत, ज्याचं नाव आहे द 4 Hour वर्क वीक. हे पुस्तक लिहिलं आहे टिम फेरिस यांनी. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की कमी काम करताना अधिक उत्पादक कसं बनायचं आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने काम कसं करायचं, तेही फक्त काही तासांत. हे पुस्तक जगभरातील लोकांसाठी एक मार्गदर्शक ठरलंय, ज्यांनी त्यांचं जीवन पूर्णपणे बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे एकेकाने समजून घेऊ. टिम फेरिस या पुस्तकाच्या सुरुवातीला नवीन संपत्ती याची एक अद्वितीय कल्पना मांडतात. पारंपरिक संपत्ती म्हणजे फक्त पैसे नव्हेत, हे ते स्पष्ट करतात. त्यांच्यासाठी संपत्ती म्हणजे पैसे, स्वातंत्र्य, वेळ आणि आनंद यांचा एकत्रित अनुभव आहे. पारंपरिक संपत्ती मिळवण्यासाठी लोक त्यांच्या वेळेच्या गुलामगिरीत अडकतात, पण टिमच्या मते नवी संपत्ती म्हणजे जास्तीचा वेळ आणि आयुष्याचा खरा आनंद घेण्याचा मार्ग आहे. यामध्ये पैशांसोबतच तुमच्याकडे अधिक वेळ कसा मिळवता येईल याचा विचार आहे. याचा अर्थ असा की आपण फक्त पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रित न करता वेळेचा योग्य वापर करायला शिकावं आणि आयुष्याचा आनंद घ्यावा. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात टिम फेरिस डील या प्रक्रियेची ओळख करून देतात, ज्यामुळे आपण आपल्या कामाची आणि जीवनशैलीची पुनर्रचना करू शकतो. डील ही प्रक्रिया 4 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. यामध्ये डी फॉर डेफिनिशन म्हणजे परिभाषा, आपल्या ध्येयांची स्पष्टता ठरवणं. ई फॉर एलिमिनेशन, अनावश्यक कामं काढून टाकणं. ए फॉर ऑटोमेशन, आपलं उत्पन्न आपोआप वाढेल अशा पद्धतीने काम करणं. एल फॉर लिबरेशन, कामाच्या वेळांमध्ये आणि ठिकाणांमध्ये स्वातंत्र्य मिळवणं. हे 4 टप्पे आपल्याला आपल्या कामाच्या पद्धतीला एक नवीन दृष्टिकोन देतात आणि आयुष्य जास्त सोपं आणि आनंदी बनवतात. डील या प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे डेफिनिशन. इथे टीम आपल्याला सांगतात की आपण आपली ध्येय निश्चित करून त्यांचा पाठपुरावा करायला हवा. खूप वेळा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये अडकतो, ज्यामुळे आपल्या स्वप्नांकडे आपलं दुर्लक्ष होतं. पहिलं पाऊल म्हणजे तुमच्या आयुष्याची स्पष्ट परिभाषा ठरवणे आणि तुमच्या ध्येयांना जास्त महत्त्व देणं. आपल्या वेळेचा उपयोग प्रभावीपणे कसा करायचा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने कसं काम करायचं हे शिकणं महत्त्वाचं आहे. डील या प्रक्रियेतला दुसरा टप्पा म्हणजे एलिमिनेशन म्हणजे अनावश्यक गोष्टींना काढून टाकणं. टीम या भागामध्ये 80-20 प्रिन्सिपलबद्दल बोलतात. हे नियम सांगतं की आपले 80% यश हे आपल्या 20% प्रयत्नांमुळे मिळतं. म्हणजेच आपलं काम प्रभावीपणे करण्यासाठी अनावश्यक कामं आणि आपल्याला विचलित करणाऱ्या गोष्टी टाळणं हे खूप गरजेचं असतं. यामध्ये वेळ वाया घालवणारी छोटी कामं टाळून महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करणं शिकवलेलं आहे. जास्तीचे तास काम केल्याने यश मिळत नाही, तर योग्य कामांवर लक्ष केंद्रित करून आपण यश मिळवू शकतो. डील या प्रक्रियेतील पुढचा टप्पा आहे ऑटोमेशन म्हणजे उत्पन्नाचं ऑटोमेशन करा. टीम यावर भर देतात की आपलं उत्पन्न ऑटोमेटेड कसं करता येईल. याचा अर्थ असा की काही विशिष्ट टेक्नॉलॉजी, सिस्टीम्स आणि व्हर्च्युअल असिस्टंट्स यांच्या मदतीनं आपलं काम स्वयंचलित करता येऊ शकतं, म्हणजेच ऑटोमेटेड करता येऊ शकतं. यामुळे आपण वेळेचा योग्य उपयोग करून जास्त उत्पन्न मिळवू शकतो. लिबरेशन म्हणजे मुक्ती मिळवणं. हा डील या प्रक्रियेचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. टीम इथे सांगतात की आपल्याला कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही वेळेत काम करण्याचं स्वातंत्र्य मिळवणं गरजेचं आहे. यामुळे आपण कामाच्या जागेवरून मुक्त होऊन आपलं काम कुठूनही करू शकतो. लोकेशन इंडिपेंडन्स ही संकल्पना इथे महत्त्वाची आहे, ज्यामुळे आपल्याला कुटुंब, मित्र आणि वैयक्तिक वेळेसाठी जास्तीचा वेळ मिळू शकतो. टीम या पुस्तकात एक अनोखी कल्पना मांडतात, ती म्हणजे मिनी रिटायरमेंट्स. पारंपरिक निवृत्तीच्या ऐवजी ते सुचवतात आपण वेळोवेळी मिनी रिटायरमेंट्स घ्यायला हव्यात. याचा अर्थ असा की आपण काही काळ काम थांबवून स्वतःसाठी वेळ काढावा, नवीन अनुभव घ्यावा आणि आयुष्याचा आनंद घ्यावा. यामुळे आपल्याला कामाच्या ताणातून सुटका मिळते आणि नवीन ऊर्जा घेऊन आपण कामासाठी परत येतो. आपल्या जीवनात मोठे बदल घडवण्यासाठी आपल्याला मोठ्या निर्णयांची गरज नाही. फक्त छोटे छोटे निर्णय घ्या आणि स्मार्ट काम करा, जसं टिम फेरिस आपल्याला शिकवतात. 8 ते 10 तास काम न करता
फक्त 4 तासांमध्ये आपण आपल्या आयुष्याचा कंट्रोल कसा घेऊ शकतो, हेच या पुस्तकाचं सार आहे. जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिसादामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते. त्यामुळे कमेंट्समधून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. पुढच्या समरीपर्यंत स्मार्ट वर्क करत राहा आणि तुमच्या आयुष्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाका.